नाही, ते हीट ऑफ द मोमेंट मध्ये मी बोललेलो, कारण माझे आर्ग्युमेंट ते मी बाहेर पडलोय, ते मी उगाचच बाहेर पडले असं मला वाटतं. म्हणजे एक फक्त कोणाचं तरी मत की हा असा करत असेल म्हणून मी नॉमिनेट करतो. असं काही रंजिश नाहीये मनामध्ये किंवा डिसहार्टन नाही झालोय मी त्या गोष्टीने. काय पाहिजे सततच्या, मग जे हातात येईल ते ती काढून. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहेत जे ऍक्टर, मॉडेल, डान्सर आहेत. एवढे मल्टी टॅलेंटेड आहेत आणि त्यांना आज आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत त्यांच्याबरोबर. संकेत पाठक. संकेत, कसे आहात? मी खूप मजेत आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की टेलीचक्कर मध्ये तुम्ही मला बोलवलं आणि आपण इथे छान गप्पा मारतोय. हॅपी. बट जेन्युनली कसे आहात? कारण की थोडस आज फ्रेश दिसताय खूप. तर जेन्युनली कसे आहात? नाही, मी जेन्युइनली छान आहे. कदाचित मागच्या वेळेस जेव्हा आपण भेटलो तेव्हा आपण थोडं दिवसाच्या शेवट भेटलो होतो, म्हणून तोपर्यंत कदाचित माझं असं थोडीशी एनर्जी डाऊन तुम्हाला वाटली असेल. पण नाही, आय एम गुड, आय एम फ्रेश. आणि नवीन उमेदीने जो आपण एक दिवस सुरू करतो, तर त्या उमेदीने दिवस सुरू केलेला आहे, म्हणून ते रिफ्लेक्ट होत आहे कदाचित. राईट. आणि एवढं प्रेम भेटलं, ऑलरेडी खूप प्रेम भेटत होतं तुमच्या, जे तुम्ही काम केलंय ऍक्टर म्हणून, डान्सर मधून, रियालिटी शोज केले, एवढं प्रेम भेटत होतं आणि बिग बॉस मध्ये आल्याच्या नंतर डबल झालं तरी प्रेम. राईट. ती फिलिंग कशी आहे? जे खरं आहे बेसिकली की ते प्रेम मल्टीफोल्ड वाढलंय असं आपण म्हणू शकतो. की आजपर्यंत जे पात्रांवर प्रेम केलं, संकेत पाठक ते पात्र करत होता हे माहित होतं सगळ्यांना, त्यामुळे खूप प्रेम करायचंय. सगळे कुठे गेले की लोक कौतुक करायचे की आम्ही तुम्हाला बघतो, असं सगळं म्हणायचंय. पण आता ही एक गोष्ट केल्यानंतर, बिग बॉस केल्यानंतर डेफिनेटली ते जे लोक बघत नव्हते ते पण बघायला लागले. कदाचित ते बिग बॉस मध्ये बघितल्यानंतर मग ज्या जुने माझी कामं आहेत ती पण लोकांनी बघितली आणि आता त्याच्यावरही मला कमेंट येत आहे की आम्ही, म्हणजे आता काही लोकांनी छत्रीवाली किंवा दुहेरी म्हणा किंवा लग्नाची बेडी बघायला सुरुवात केली. आणि मग काही मूवीज, आताच रिसेंटली मूवी पण आला, मग त्याच्यावर पण लोकांचे कमेंट्स यायला लागले किंवा मला पर्सनली सांगायला लागलेत लोक. त्यामुळे डेफिनेटली ते प्रेम मल्टीफोल्ड वाढलेलंच आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे. हे तर तुझे तू प्रोजेक्ट बद्दल सांगितले, बट विल टॉक अबाउट रिसेंट वन, बिग बॉस मराठी. तर तो एक्सपिरियन्स कसा होता आणि किती अवघड आहे रियालिटी शो करणं बिग बॉस सारखा? डेफिनेटली डिफिकल्ट आहे, कारण बिग बॉसचा सेटअप तसा आहे. असं नाही की तुम्ही जाताय, शूट करताय, रेडी होताय आणि काही जे काही टॅलेंट बेस्ड कॉम्पिटिशन असेल ती तुम्ही पार पाडताय आणि तिथून बाहेर येताय. तसं नाही, तुम्ही एकदा त्याच्यात गेलात की तुम्ही गेलात. जोपर्यंत तुम्हाला तिथून कोणी काढत नाही किंवा तुम्ही बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्ही 24/7 त्याच झोन मध्ये असतात, त्याच गेम मध्ये असतात. आणि त्याच्यामुळेच ती गोष्ट डिफिकल्ट आहे, कारण तो शो स्क्रिप्टेड नाहीये. त्याच्यामध्ये काय करायचं हे तुमचं तुम्हाला ठरवायचं, तुमचं तुम्हाला डिसाईड करायचं. राईट रॉंग तुमचं जे आहे ते तुमचे आहे, बाकीच्यांचे राईट रॉंग त्यांचे वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रचंड डिफिकल्ट शो आहे आणि चॅलेंजिंग आहे, एंगेजिंग आहे आणि एनर्जी इतकी लागते तिथे टिकून राहायला की आपण प्रत्येक क्षणी आपण त्या गेम मध्येच असतो. म्हणून खूप चॅलेंजिंग आणि खूप डिफिकल्ट आणि खूप गमतीदार. मला नाही माहित प्रत्येक जण अशा प्रकारचा गेम खेळू शकेल की नाही, किंवा प्रत्येकाचं ते टेम्परामेंट असतंय की नाही. मलाही वाटलं होतं कदाचित माझं नाहीये, बट तरी मी तिथे बराच वेळ होतो, म्हणजे ऑलमोस्ट एक महिनाभर मी तिथे होतो, 4 आठवडे. बट फन, समथिंग डिफरंट आणि काहीतरी वेगळं जे कदाचित युज्युअल आयुष्यात नसतं एक्सपिरियन्स केलं, अशी ती गोष्ट होती. राईट. आणि सगळ्यांचंच एक स्वप्न असतं की एकदा तरी बिग बॉसच्या घरात जाऊन यावं. ही स्वप्न सगळ्यांचीच असतात, ऍक्टर्सची स्पेशली असतात की एकदा तरी त्या घरात जायचं जे आपण लहानपणापासून बघत आलोय. आणि तू ऍज अ वाईल्ड कार्ड गेलेलास, तर तुला नाही वाटत की जर तू स्टार्टिंग पासून गेला असतास किंवा नेक्स्ट सीझन गेला असतास तर आम्हाला संकेत ट्रॉफी घेऊन दिसला असता? एक्झॅक्टली. ह्या जर तरच्या गोष्टी की जर मी स्टार्टिंग पासून गेलो असतो, कदाचित पहिल्याच आठवड्यात बाहेर आलो असतो. यू नेव्हर नो. तर ज्या पद्धतीचा तो गेम आहे, तर होऊ शकतं असतं असं की कदाचित सुरुवातीपासून गेलो असतो आणि ज्या पद्धतीची जशी माझी पर्सनॅलिटी आहे, तो डेफिनेटली गोष्ट वेगळी झाली असती. काहीतरी वेगळ्या प्रकारे त्याचा आउटकम असतं. कदाचित एक वेगळं बॉन्डिंग असतं सगळ्या लोकांबरोबर आणि फिनालेमध्ये तर डेफिनेटली असतोच, कारण तेवढा वेळ मिळाला असता. इथे गोष्टी थोड्या स्पीडअप मला कराव्या लागल्या, कारण मला कोप अप करायचं होतं इव्हेंच्युअली.
तर होऊ शकलं असतं, असं कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. बट देन अगेन यू नेव्हर नो, कदाचित आत्ताही मी ट्रॉफी घेऊन आलो असतो तर पहिला वाईल्ड कार्ड असता जो ट्रॉफी घेऊन आलाय. हो, बट असं काही रंजिश नाहीये मनामध्ये किंवा डिसहार्टन नाही झालोय मी त्या गोष्टीने. ठीक आहे, गेम आहे, गेम सारखा गेम खेळायचा आहे. पहिले नाही गेला, आत्ता चान्स मिळाला, आत्ता गेला, तो चान्स मी सोडला नाही. याचा मला आनंद आहे की आत्ता चान्स होता आणि तर मी वाईल्ड कार्ड सुद्धा नाही गेलो तर मग ती खंत माझ्या मनात राहिली असते. पण तसं नाही झालं, तो एक्सपिरियन्स मी घेतला. पण तुझ्या मते वाईल्ड कार्ड हा कॉन्सेप्ट काय आहे? कारण की आम्ही जसं बघतो तर वाईल्ड कार्ड आम्हाला असं वाटतं की जेव्हा गेम डाऊन होतो तेव्हा वाईल्ड कार्डला गेम अप करायसाठी पाठवतात. पण घरच्या सदस्यांनी त्याचा पूर्ण कॉन्सेप्टच चेंज केला आणि हेच म्हणून नॉमिनेट केला. तर तुझ्या मते वाईल्ड कार्ड काय आहे? आय गेस कदाचित घरच्या लोकांना एक रियालिटी चेक देण्यासाठी वाईल्ड कार्ड पाठवत असते. ती कुठेतरी गोष्ट, ते जे 1 महिना 2 महिने ते लोक तिथे राहत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की नाही आता जाणार, आपणच आहोत, हे त्यांचे जे काही कॅल्क्युलेशन असतील ते कुठेतरी हलवण्यासाठी कदाचित वाईल्ड कार्ड टाकत असतील. किंवा ऍज यू सेड की गेम डाऊन झाला असेल नसेल त्या गोष्टी आपल्यापर्यंत येतच नाही, त्यामुळे ते आपल्याला माहित नसतात. बिंग अन आर्टिस्ट आणि बिंग अ कंटेस्टंट, वाईल्ड कार्ड म्हणजे एवढंच असतं की हा एक गेम चालू आहे आणि तुम्हाला त्या गेम मध्ये एंटर करायची आणि तुमचं टॅलेंट दाखवायची, तुमची पर्सनॅलिटी दाखवायची एक संधी आहे. तर ती तुम्ही घेऊ शकता. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वाईल्ड कार्ड म्हणजे ते, कंटेस्टंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा घरात का आलाय, याला काढा. फर्स्ट वीक मध्ये, दुसऱ्या वीक मध्ये काढा, असं होतं त्यांचं. याला काढा, मग त्यांचा पूर्ण फोकस शिफ्ट होतो ट्रॉफीवरून यांना बाहेर काढण्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये चुका होतात, गोष्टी ते खेळतात नाही खेळत, तर त्या गोष्टी सगळ्या होतात. राईट. आणि वाईल्ड कार्डला खूप टाइम लागतो एन्व्हायरमेंट मध्ये सेटल व्हायला बिग बॉसच्या. आणि बिग बॉस घराचं एन्व्हायरमेंट सारखं चेंज होत राहतं. आणि तू खूप लाईक जेव्हापासून गेला त्याच डे पासून आम्हाला एंटरटेन केलंस आणि इन्व्हॉल्व्ह सुद्धा झालास. पण तरीही तुला नॉमिनेट केलं गेलं आणि तू असा वाईल्ड कार्ड होता की तू गेला गेला कॅप्टन बनला. पण जेव्हा नेक्स्ट संधी आली तेव्हा तू स्वतः म्हणलास की विशालला इव्हेंच्युअली बनवून देईल. तर का असं? नाही, ते हिट ऑफ द मोमेंट मध्ये मी बोललेलो, कारण माझी आर्ग्युमेंट अनुश्रीशी चालू होती आणि दॅट वॉज अ मिसकॅल्क्युलेटेड थिंग, ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो. ठीक आहे, चुका होतात, कारण आपण जर स्पीड मध्ये असू तर चालता चालता थोडीशी ठेच कुठेतरी लागते, मग ती कळत न कळत लागते. त्याच्यातलाच तो भाग आहे, म्हणजे त्याच्यात नो रॉकेट सायन्स, कारण जे झालं ते इव्हेंच्युअली सगळ्यांना दिसतं. इट वॉज अ मिसकॅल्क्युलेटेड मूव्ह, मिसजज्ड मूव्ह, आणि मग ती चूक होती. ओके, राईट. त्यानंतर मग विशाल बद्दल पण असं म्हणलं गेलं की तू जेवढं तुझे स्टेटमेंट्स येत आहेत, तू जेवढं काही टास्क बद्दल म्हणतोयस, कोणाकडे जाऊन कॅप्टन होतास तेव्हा म्हणलास, ते सगळं विशालकडून येत होतं. पण आम्हाला 24/7 नाही दिसत आहे, काही काही क्लिप्सच दिसत आहेत. तर तुला वाटतंय का की हा सीन असा होता पण तो बाहेर अशा पद्धतीने दाखवला गेला? हो, डेफिनेटली मला तसं वाटतं की कदाचित पूर्ण गोष्टी नसतील पोहोचल्या, कारण तो टाइम कन्स्ट्रेंटमुळे नसतील दाखवू शकले. पण तसं काही नाहीये. नाही तर मग ज्या गोष्टी घडल्या, ज्या स्पीडने माझा ग्राफ वर खाली जात होता, जर मी कोणाच्या सांगण्यावरून करत असतो तर मग तो ग्राफ मोनोटोनस दिसला असता. मग माझ्या चुका नसत्या झाल्या ना, जर मी कोणाच्या सांगण्यावरून करतोय. तर मी माझाच गेम खेळायचा प्रयत्न करत होतो, चाचपडत होतो, गोष्टी बघत होतो, शिकत होतो, नव्याने करत होतो. त्यामुळे तो इव्हेंच्युअली गेम माझाच होता. तर कोणी काही बोलतोय कोणाच्या स्वभावामुळे म्हणून जज करणं, म्हणून ते तसं दिसलं असेल असं मला वाटतं. पण असं काही नाही की त्याचं ऐकून मी खेळत होतो किंवा तो माझा गेम चालवत होता. नाही तर मग अजून असायला पाहिजे होतं मी आतमध्ये. म्हणजे त्याच्या बऱ्याच थिअरीज आहेत, पण तसं काही नाहीये. मी स्वतःचाच गेम त्या स्पीडवर नेऊन खेळण्याचा प्रयत्न करतो, ज्या स्पीडवर ऑलरेडी ते होते. म्हणजे ऑलरेडी ते सेट होते सगळेजण. मी नवीन होतो, माझा एक्सेप्टन्स आणि ते सगळं होते, बरेच कॅल्क्युलेशन्स होते त्याच्यामध्ये. त्यामुळे मीच करत होतो, मलाच करणं होतं, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. बाकी काही नाही. पण तरीही असं म्हणतात की विशाल ज्याच्याबरोबर फ्रेंडशिप करतो तो घराबाहेर जातो, असं म्हणतात. असं सगळे म्हणतात. म्हणतात. जर काट्यात असलं असतं तर कदाचित राहिलं असतं आतमध्ये. काय वाटतं? नाही, आता गॅरंटी नाही. आय गेस काठामधून पण प्रभू गेला, बट खूप टाइम नंतर कोणतरी काठामधून गेलं. अदरवाईज टोळीमधून सारखे कोण ना कोण जातच होते. रिस्क नाही घेत ऍक्च्युअली ते लोक. मी कदाचित रिस्क घेतल्या माझ्या लेवलवर गेल्या
तो माझा फॅक्टर आहे की मी रिस्क घेतो. बघू ना काय एक, कारण जर मी रिस्क घेतली नाही तर मला कळेल कसं मी बरोबर आहे मी चुकीचं आहे. बरोबर. ती रिस्क माझ्या कामासही आली आणि म्हणून मी पुढे पुढे चालत गेलो चौथ्या आठवड्यात. इव्हेंच्युअली जिथे मी बाहेर पडलोय ते मी उगाचच बाहेर पडलोय असं मला वाटतं. म्हणजे एक फक्त कोणाचं तरी मत की हा असा करत असेल म्हणून मी नॉमिनेट करतो, त्याच्यामुळे मी नॉमिनेट झालो होतो आणि इव्हेंच्युअली मी बाहेर आहे. त्यामुळे जरी मी तिथे त्या ग्रुपमध्ये असतो आणि तरी मी इथे बसलेलो असतो आता, तर मग काय बोललं असतं. म्हणून मी म्हटलं ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत त्या आता गेल्या. त्या गेम बरोबर ऑलरेडी मी गेमच्या बाहेर आलोय. आय गेस त्या तिथेच संपल्या आणि त्या तिथेच सोडलेल्या बऱ्या. ट्रू ट्रू ट्रू. तुझ्या लग्नाबद्दल माहिती नव्हतं, म्हणजे आम्हाला माहिती होतं पण आतमध्ये कोणाला नव्हतं माहिती. तर ते पण अशा पद्धतीने म्हणजे पत्रामुळे समजलं सगळ्यांना. तर का लपवायचं होतं? कारण की इव्हेंच्युअली बिग बॉस रियालिटी शो आहे, कसं ना कसं हे बाहेर येणारच होतं. तर तो माइंडसेट का होता की लपवायचंय आणि जेव्हा येईल तेव्हा बाहेर येईल? नाही, लपवायचं असं नव्हतं. मी प्रिटी क्लिअर होतो. प्राजक्ताला माहिती होतं, राखीला माहिती होतं. राखी वॉज लाईक नाही माहिती मला, तेव्हा समजलं ड्रामा. चाइल्डिश ड्रामा जे काय झालं ते, ती परत एक चूक. सी दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की चुका करत करतच शिकतो ना. जर स्वतःचा गेम नसेल तर चुका कुठून करणार माणूस. तर ते आहे, लपवायचं काय नव्हतं. माहिती होतं लोकांना, फक्त त्याच्याबरोबर चर्चा नकोय एवढंच माझं म्हणणं होतं. की मी नाही सांगू शकणार माझ्या पर्सनल लाईफ बद्दल, कारण हा शो तसा नाहीये. मी तिथे घरच्यांबद्दल डिस्कस करून मी काय करणार होतो, किंवा माझं जे काय मॅरिटल स्टेटस आहे ते मी तिथे डिस्कस करून काय करणार होतो. आणि उगाचच एका जरी ती माझी पार्टनर असली तरी ती इंडिव्हिज्युअली सुद्धा ती एक आर्टिस्ट आहे. तिला लोक ओळखतात, तिची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. तिच्या पर्सनॅलिटीला मी ह्याच्यामध्ये का ओढ घालू, त्या लोकांमध्ये डिस्कस करू जे लोक तिला कदाचित ओळखतही नसतील. ऑफकोर्स बऱ्यापैकी लोक ओळखत, ऍज अन आर्टिस्ट तिला ओळखत असतील, पण ते मला योग्य नाही वाटत. कुठल्याही प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी ह्या लांबच ठेवल्या पाहिजे, म्हणून फक्त त्या लांब ठेवल्या होत्या. ज्यांना माहिती होतं, तन्वीलाही माहिती होतं, पण तिने पण तो रिस्पेक्ट दाखवला आणि तेवढं समजूतदारपणाने तिने ते तिच्या पुरता ठेवलं. जेव्हा की तिला माहिती होतं की माझं लग्न झालंय, कोणाशी झालंय, काय नाही. जे ती मला नंतर बोलली, पण अरे मला माहिती होतं पण तो सांगितलं नाही म्हणून मी बोलले नाही. म्हटलं एक्झॅक्टली, कारण हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. तो एक समजूतदारपणा आहे जो दाखवला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाबद्दल. त्यामुळे असं नाही की लपवलं, माहित होतं, त्याच्यावर चर्चा करण्यात मला काही पॉईंट वाटले. राईट. आणि कधी कुठे ना कुठे राखीने पण एवढे रियालिटी शो केलेत, सो तिला पण ती आयडिया असणारच की काही गोष्टी पर्सनल तर पर्सनल, बट तरी तिने ते ड्रामासाठी राखी ड्रामा क्वीन, कारण ती काय पाहिजे सतत. मग जे हातात येईल ते ती काढून त्याची विल्हे वाट लावून टाकते कधी कधी. तेच झालं, बाकी काही नाही. आणि त्याच्यावर चर्चा ऑलरेडी भरपूर झालेली आहे. परत परत तीच गोष्ट म्हणलं मला काही पॉईंट नाही वाटत. जे झालं ते झालं. पण मला मज्जा आली, तुम्ही पाणी फेकलं. अरे ते खरं मी नव्हतं फेकणार खरं तर, माहितीये का. ती पण बोलली हा ट्रिगरच होत नाही, हा ट्रिगर. अरे ट्रिगर म्हणजे नाही फेकायचं यार मला, तू उगाचच काय बोलते. मग नंतर ती जे काय बोलली, मग माझं असं आलं, बरं ते नाहीच, जाऊ दे आता, काय ती राखी आहे, तिला काय बोलणार. म्हणलं तुला मी काय बोलू शकत, घे पाणी घे. पाणी घे. बरोबर. छान केलं, मस्त वाटलं. होळी खेळली आतमध्ये. होळी खेळला, दुसरा काय. पण पर्सनल, तसंच पर्सनल गोष्टी नाही बोलायला पाहिजेत. पण आता जे कालचा एपिसोड बघितला, कालच्या एपिसोडमध्ये जी फिजिकल फाईट झाली विशाल आणि राकेश मध्ये, तर ते पण पर्सनल गोष्टींना घेऊनच झाली आणि धक्कामुक्की झाली. आणि जे बिग बॉस त्याला शिक्षा दिली, ते तुम्हाला वाटतं का की फेअर शिक्षा आहे, योग्य आहे? अनफॉर्च्युनेटली मी कालचा एपिसोड नाही बघितलेला आहे, त्यामुळे मला खरंच नाही माहिती काय. कारण काल दिवसभर मी इंटरव्ह्यूजच देत होतो, त्यामुळे मला खरंच नाही माहिती. आणि ते संपल्या मी झोपलो होतो. तर खरंच मी एपिसोड नाही बघितलाय कालचा. जर असं काही झालं असेल तर मी डेफिनेटली बघतो आणि मग मला बोलता येईल, तर त्यासाठी मला एपिसोड बघायला लागेल. पण अनफॉर्च्युनेटली नाही बघता आलाय मला, कारण काल मी दिवसभर जिओ स्टारच्याच ऑफिसला होतो, तर म्हणून नाही बघता आलाय. काल फिजिकल फाईट झाली आहे राकेश आणि विशाल मध्ये. सो एक्सक्लुझिव्ह आणि धमाकेदार होता कालचा एपिसोड, तर तुम्ही बघा नक्की. मी बघतो. बघा. आणि राकेश आणि राखीचं जे चालू आहे रिलेशनशिप, लव्ह अँगल, तो पण ड्रामाच आहे, बट किती खरं वाटतं राखीच्या साईडून? नाही, राखीच्या साईडने ऑर्गॅनिक झालेलं ते एका पॉइंटला. जे ती बोलते तेच आज तेच जाणवलं की हा मजाक में रजाक हो गया, जे ती बोलते. नमस्कार, मी संकेत पाठक, तुमचा लाडका अभिनेता, आणि तुम्ही मला पाहत आहात टेलीचक्कर रिजनलवर.